तीन दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी हरी हे बरं तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ ते काही कष्ट न लगती अजपा सपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाचिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत कर्मेन हरिमुखे मना पुण्यशीलन कोण केले पंडुरंग करो प्रथम सात बात दर्शनाचा मला एकदा तो कला विहारी ते शेनवे नाम सुनवाचे काही कष्ट न लागते अजाबाजापणे उलट बनायचा ते मनाचा निर्धार असे ज्ञान देवा जिने नामे विन व्यर्थ राम कृष्ण पंत कर्मेला हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करे विठाल शिवाचे करून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरुपण आहे शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही
जसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत. पुन्हा उलट आहे करा. या विश्वात नॉट इन वर्ड, जगात नाही, या विश्व मोबाईल कॅमेरा बंद केलेला आहे. या विश्वात 4 खाणी आहेत. जारज, स्वेदज, अंडज, उन्मेष. 4 खाणीमध्ये 44 लक्ष योनी आहेत आणि 44 लक्ष योनीमध्ये 4 क्रिया आहेत. बारीक आहे का? 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पण जगात जेवढ्या खाणी आहेत त्यांना 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण मानव अशी योनी आहे तिला एकच कोश आहे, आनंदमय कोश. आनंद फक्त जगात माणसालाच होतो. बैलाला आनंद होत नाही. बैलाला ऊत येतो. कुत्र्याला आनंद होत नाही, ते पिसळत आहे. माणसामध्ये फक्त आनंदमय कोश आहे, एवढं ध्यानात ठेवा. सगळ्या प्राण्यांमध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. पण मानवामध्ये एक्स्ट्रा कोश आहे, आणि आनंद फक्त माणसालाच होऊ शकतो. त्याला कारण माणसामध्ये 4 टप्पे आहेत. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी आणि सर्वाहारी. शाकाहारी बैल आहे, शाकाहारी गाय आहे, कुत्रा वाघ मांसाहारी आहे. पण काही प्राणी दोन्हीकडेही चालतात. सत्यातही चालतात, सातारातही चालतात. सत्याला आमटी पितात, कसबाच्या यात्रेला रसा आणतात. त्याला म्हणायचं मिश्राहारी. आणि काही प्राणी असे काही सर्वहारी. सर्वहारी आणि सर्वहारी एकच प्राणी आहे, कावळा. कावळा, कावळ्याला काय एकादश नाही, सोमवार नाही, कावळा आहे. आता शाकाहारी, मांसाहारी, थोडं समजायला जर जाईल. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, पण आनंदमय कोश फक्त माणसाला. एवढं पाठ करा. याला कारण 12 अध्यायात एक ओवी आहे. ओवी बारीक आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. असं म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. तर त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. जरा रियाज केला तर भगवान आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे आणि व्यायाम केलं तर पैलवान. करायची म्हणजे पुढे जायला अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान. ही 12व्या अध्यायाची ओवी आहे. पण 9व्या अध्यायात असं म्हणणं आहे, आतापर्यंत या जगात बोंबला घेणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. हे बायका पोरं सोडून बोंबला घेणार, भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, ही सगळी नाटक आहेत. एक वाक्य समजा, चांगला वागा हाच देव आहे. 9वा अध्याय असं म्हणतो, 9वा अध्याय असं म्हणतो, कर्म चांगला करा हा देव आहे. देवी तुझी महापूजा
सांगितलं नाही अंगाला गंजवाला. कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही दाढ्या जाता वाढून बोंबला तिला. कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही उपास करा मारा. विश्वातल्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गाईची आईची आणि काळ्या आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा. तुम्हाला कोणत्या देवाने सांगितलं खाजो घर नाव आपण इकडे कोणत्या ग्रंथाने सांगितलं? सगळ्या ग्रंथाने एकच सांगितलंय कर्म हाच देव आहे. समजायला अजून मी कीर्तनाला सुरुवात केली नाही. आवाज दिलाय तार पडायला आता लिंक लागले ऐकणाऱ्यांना आता मी शब्द नको. अभ्यास ज्ञान देवाचं ज्ञान आणि कर्म हाच देव. 2 ओव्या झाल्या. हे मोकार पारायण कारण बोंबलं घेणं ते तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. 3री ओवी ऐका. 10वी अध्यायातली ओवी माझ्याकडे सकाळपर्यंत 10वा अध्याय असं म्हणतो. हे मोबाईल पण घेते कीर्तन ते राहू. 10वा अध्याय असं म्हणतो संपत्ती आली तर दया येणार. दया जर आली तर संपत्ती येणार आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय. आणि पैसा आला भूत आला. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा इन टोटल महाराष्ट्रात की व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट गेली. 4-5 जण बसले नावा सगळं तू वाकरी. तुम्ही गण किती नावा गंधाबद्दल बघत नाही पण तुमचा वाटोळच होता. तुम्ही म्हणा महाराजांचं का बोलला पुरावा बारीक ऐकायचा पुरावे. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. पण सगळ्या अध्यायाचा अभ्यास केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही. मरोच मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा जी कोट्याधीश लोक आहेत. कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मोठी झालेली. एकही माणूस आतापर्यंत घरी मिळालेला नाही. हॉस्पिटललाच मारला मारताना त्यांच्याजवळ 3 असणार डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लीन पडली. त्यांना तीव्र झटका आला. तीव्र ते मृत्यूशी 2 महिने झुंजले. झुंज देणं तो काय बिबट्या होता. ते झुंज नव्हते ते गरीबाचा दडदडाट भोगील होते. ज्याच्या घरात कमी कष्टात लक्ष्मी येते 1% कुणाचाही घर तपासा त्यांची 7% पोरं अशा लोकांची जेलमध्ये आहेत. बलात्कार, खंडणी, मारामारी. बापाचा पैसा घरात आला तर घराचा कार्यक्रम झालाच. काही माणसं पगाराला हातच पाहू
वर्षावर कमवतात. रिटायर झाल्यावर ईडी होऊन गावात मी नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन 5 वाजता सगळा हाच माल बसला. एक नंबर बरोबर आहे. हे मी बोलत नाही, ज्ञानोबराची भाषा आहे. आगा कर्मी जे ओरावे, ज्ञानोबराची भाषा आहे. ज्ञानोबराचं म्हणणं कर्म करा, पण कर्माला फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. तीन ओव्या संपल्या, अभंगाला करायची सुरुवात. अजून एक कीर्तनाला सुरुवात केली नाही. तुमची आपली पहिलीच गाठ आहे आणि पहिली शेवटची शब्द वाटला. आपलं काम थोडं न जात. माझी एकदा तारीख घेतल्यापर्यंत नाही लागत आणि आपली तुमची पहिलीच गाठ आहे. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, कोण सोडून द्यायचं नाही, यायचं नाही, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मॅच जीव काढायचा, तुम्ही सुताट पडल्यावानी बसायचं. आपल्या कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच करायचं. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्याला उत्तर देणार, उलट्या पालटी करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आणि काय कीर्तन काय का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहे. आमचा बाप पांडुरंग आहे, आमची आई रुक्मिणी आहे, आमचा भाऊ पुंडलिक आहे, आमची बहीण चंद्रमाला. आम्ही बाहुली आहे आणि बाहुलीची दोरी कथेवर उभी आहे. आणि बाहुलीची दोरी कटेवर उभी आहे आणि तिच्या शेजारी आमची आई रुक्मिणी आहे. पंढरपुरातून दोरी हरली का विश्वाची सूत्र चालतात. हा आमचा भाव आहे. पेटा बांधायचा. स्वामी समर्थांचा वर्धापन दिन आहे म्हणून स्वामी समर्थ कृपा दिन तसे देतात. शिक्षक गायक वादक. अरे आपण भगवंताचं ऐकत आहे. त्याच्या मनात आलं तर राजाचा रंग होऊ शकतो, रंगाचा राज होऊ शकतो. त्यानं जर दोरी फिरवली ना, पण अरे त्यानं जर दोरी फिरवली ना तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडी गुन्हात करू शकतो. तू काय तू फक्त सासरवाडीचं कल्याण करू शकतो. तू काय कर. मी महाराज आहे, तू चक्रा आहे. तू महाराज आहे. पांडुरंगाचे डेकुरे निरोप पोचवायचं आपलं काम आहे. आपण कोण आहे? माणसामध्ये मी वादक आहे, मूर्ख आहे तू. भाषामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिलो नाही तर दुसरी गेली असते. माझा पाय लागला. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 3 गुंठे इकून आलाय. आपला ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग आहे. आणि एवढे 3 गुंठे संपले. आता आपण त्याला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलत जायचं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच करणार नाही. आता क्वेश्चन नाही आन्सर, क्वेश्चन नाही आन्सर. आता फक्त प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न सगळ्यांसाठी
नीट बसले. कीर्तनाला वळवळ चालत होतं. तर मी सुरू केलं ना त्याच्यात मध्ये वळवळ हे काय होतं, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं. आतला जो आनंद आहे त्याला शब्द नाही. ते काय लोक काय म्हणतात पण आवाज आवाज भोंगे भोंगे बांधलेत का, भोंगे भोंगे मग खेळ होणार. बॉक्संग आवाज सोड, बॉक्संग आवाज सोड. आला सोड आवाज सोड. आहे नाही ते तुला काय म्हणायचं. आला आला विठाला विठाला. पहिला प्रश्न आहे. आता प्रश्न उत्तर आहे बघा. पहिला प्रश्न आहे तुम्हाला बोला. तुम्हाला पहिला काय होतं महाराज, कीर्तनाने अंतरंग जागा झाला पाहिजे. बरोबर. बाह्य रंगाला भाषा नाही. कीर्तन श्रेष्ठ रंग कोणता आहे, अंतरंग. आतला आनंद लुटता आला पाहिजे. बोलायचं आता फक्त प्रश्न उत्तर आहे कीर्तनात. पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना. कालकरी बिलकरी इरेकरी जोरदार सगळे साईडला उभे राहणारे पखवादे बिखवादे सगळे उभे राहणार. तुम्ही पखवादे बिखवादे सगळ्यांना प्रश्न आहे. जगात देव आहे का, हा म्हणा नाही म्हणा. सावध राहा बरं का, परत वाटाडा करा. आता वळवळ करायची नाही. जगात देव आहे. माझा प्रश्न होता जगात देव आहे का, तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मग माझा लगेच प्रश्न आहे कोणी पाहिलं आहे का, तुमच्याकडे उत्तरे नाही. सावध राहा बरं का, नाही. मग माझे तुम्हाला 4 वाक्य आहे. पुन्हा सुगंध आहे का, आहे. लाकडात अग्नी आहे का, आहे. उसात साखर आहे का, आहे. दुधात लोणी आहे का, आहे. आता उलटे फिरा. पुन्हा सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची आई वडिलांची सेवा केली तर आहे. पहिला अर्धा तास काही सुधारायचं नाही. पुन्हा उलटे फिरायचं तिथं. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. मी काय करू, लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला होतं पण त्याचं परत लोखंड होणार नाही. जसं एकदा ज्ञान आलं की दुःख येणार. मी म्हणाले वाचायचं कुठं, अध्याय नंबर 8, अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घ्या. घरी गेल्यावर उचका. चला, जगात देव आहे. जगात देव आहे. पण तुम्हाला मला दिसत का नाही, दिसत का नाही, तर माझं स्पष्ट उत्तर आहे आपल्याला ज्ञान. आता प्रश्न आहे बारीक आहे का, 2 मिनिटांना उत्तर द्यायचं तुला. बाटली आहे माझ्याकडे, बाटली. बाटली बाटली आणि ह्या बाटलीत अमृत आहे. काय अमृत? अमृत. मी तुम्हाला अमृत पाजणार. तुम्ही अमृत पेल्यावर काय व्हाल, अमर. आजारी अमर म्हणजे तुम्ही कधी मरणार नाही. चला पेले अमृत, पेले अमृत. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटांना मला उत्तर द्या. तुम्ही इथं राहून करणार काय, काय तर शेवटी अमर राहिलं. कार्यान कुटाळे सोडून तू करणार काय, माहिती अंदर बायकोला बोला लावणार. गेला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी कमावतो, उत्तर मी रात्रंदिवस तुम्ही मी जेवढी इस्टेट कमावली ही कुणासाठी, आई वडील बायको पर्यंत.
बायका पोराचं बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप नेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे त्याला बोट ओळखायचं इथं इथं भव्य नागरी सत्कार कोणी सांगितलं तिसरा प्रश्न आहे सगळ्यांसाठी इलेकरी गाण्याचा होता तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार लहान काय घेणार बोला पटकन 50चे झाले का नाही झाले का नाही बोला ना 50चे 50चे झालं शुगर आहे बीपी बोला ना आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घालेल मुलाचा ठणका चालू इतकी आग मागून फॅन लावायची चला मग खरा वळवळ झोपताना गोळ्या तटाबाशी पालक व्हायची गोळी उताना व्हायची गोळी कोण मीठ व्हायची गोळी काही शेवटं 3 गोळ्या खाली बसताना एक काही भात थांबला जाताना गोळी इकडं खाल्लं तरच इकडं होत मला सांगा केंद्रीकरचे बारीक आहे का या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे गाड्या म्हणजे बंगला बिंगले मरू द्या त्यात काय एवढं विशेष नाही हे गाडी घेणं बंगला बांधून बायको करणं हा काय पराक्रम आहे का हे मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं तुम्ही एकटाच नाही का अरे दरिद्र्या तुला एकच झालं एका वेळेस बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 12 होता धरण बदलून तुला एकच झालं का पार्थ पडायला लागलं का टेट असलं उताना पडायला लागलं का टेट असलं समजा परत मी नाही का इंद्रियाचं वाक्य अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपला हे बायका पोरं प्रियसी धोका काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम करू शकत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते अंगातली ताकद बंद करून खाली बसलं निवांत खाली ठेव मांडीवर निवांत बस हा कॅमेरा कसं झालं रेकॉर्डिंग नाही ना नाही तुमच्याकडे काय तुमच्याकडे काय तुझ्याकडे तुझं काय रेकॉर्डिंग करतोय का लाईव्ह शांत पाहिलं का गंमत आता करंट लागला विषय नाही करायचा चला लागला करंट अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले तुमचं काय बरोबर आहे लोकांना काय घ्यायला तुमचं लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार सीझन संपल्यावर सोडून द्या जन हे सुखाचे दिया घेतला
माझ्यावर माझे मित्र प्रेम करतात. तुझ्या इतका चक्रम माणूस येते. तू लोकांना पाजायची बंद कर. तुझ्या अंत्यविधीला सुद्धा लोक येणार. काही लोक म्हणतात समाज मला मानतो. लोक बापाला उचलून आपली त्या तुला काय 80% जनता भ्रमात आहे. बोला तुमचं काय? बरोबर आहे. त्यांना काय केलंय? बरं हे ब्रॅक शांत बस. बरं तुम्हाला पटणार नाही. ब्रह्मांडाचा धनी जन्माला आला तर त्याला सुद्धा टोकरीत बसून कधीकडे जावं लागलं. तुम्ही कोण आहे? श्रीकृष्ण. कोण आहे? ब्रह्मांडाचा धनी जन्माला आला. आईच्या स्तनातला पाना फुटला पण ते बाळ आईच्या स्तनातलं दूध पिऊ नाही शकत. तेच बाळ टोकरीत बसून कधीकडे गेलं आणि सख्या मामानं 6 पोरांचा वध केला. 7वा योग मायने नेला आणि 8व्याच बाबानं मामाचा बदला घेतला. नाम भले करवाने का देशातला पैसा संपला का लोकांना तुमचं काय घ्यायचं? आपले डोळे गेले टीव्ही चालला. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे नाही झोप रात नाही. हे प्रेम बिम हे सगळं लबाड आहे. तुमचं काय म्हणतात? बरोबर आहे. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष कोण्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरलाय. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझे 2च गुन्हे आहेत. मी फक्त खरं म्हणतो. दुसरी गोष्ट आपल्याला कोणाची स्तुती करायचं लाल करायची. आपलं रक्त छत्रपतीचं. याला कुठल्याची पॉलिश करायची सवय आहे. कुठं साठून जगायची सवय आणि याला सगळं विकायची सवय आहे. पण स्वाभिमान विकायची सवय नाही. याला छत्रपतीने शिकवले भाकरी नाही त्या दिवशी कुटाने खायचे. कुटाने नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं. गाडी नाही त्या दिवशी पेपरावर झोपायचं. पेपर नाही त्या दिवशी फरशीवर झोपायचं. पण छत्रपतीच्या राज्यात नाचार नाही करायचं. 15-20 हजारासाठी मी तुमची लाल करू शकत नाही. तुम्ही याला मी लई लाल केली तर तुम्ही मला 25,000 द्या. म्हणजे माझ्या धर्माची किंमत 25,000 नाही आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. दुसऱ्याच्या लग्नात 90 पिऊन नाचणारी आपली आवणार नाही. बरोबर आहे. बरोबर. अजून 10 मिनिटं मला चक्कर येईल. काही सुधरत नाही. आणि घरी गेल्यावर एकटाच असतो. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. जी गालात असतात ती भामटी असतात. काही माणसं इतकी दरिद्री आहेत गाणात्या पण असत. कोण नको. अरे थोडे दिवस राहायचे. उद्याची काय गरज? उद्याची काय गरज? म्हणजे जगा ना. माझं उत्तर आहे ज्ञान आलं तरच देव. काय करायचं? कुठे जाऊ दे तुम्हाला काय करणार. आता आपल्याला ज्ञान का नाही? उत्तर सुरू झालं. हे गाव आहे. हे गाव आहे. गाव या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. बरोबर आहे. बरोबर. तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी. आणि ती प्रेयशी ह्याच गावात कॉलनीतल्या कॉलनीत लपलाय. तोही राहिला ह्याच कॉलनीत आहे. ती राहिला ह्याच कॉलनीत आहे.
तिचं त्याच्यावर प्रेम आहे, तिचं त्याचं तिच्यावर प्रेम. प्रेम आहे. आणि त्याच्या प्रेयशीचं नाव आहे इच्छा. हा, बरोबर. डोकं खाजवा बरं का, डोकं खाजवलं तरच कळेल प्रियकर कोण आहे, मन. मन. प्रेयशी कोण आहे, इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला हिच्या प्रेमात. पण घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा कधी नपुसक आहे. बोला ना. मन. मन. मग आता सगळे जण मला उत्तर द्या, तिला बाळ होईल का? नाही. नाही 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 होणार. आता पुन्हा उत्तर द्या, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या, माळकरी रणबीर लावणारे कालकरी बिलकरी उत्तर द्या. 20 मिनिटं घ्या, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? ए, तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7 वाजता डायरेक्ट म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात ती तरुण आहे, तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतली. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देत नाही. मिळाली तर धोका देते का? इथं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्ले गेला, चित्र दिसत. मुली उत्तर द्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, तर समजा दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? मैत्रिणीला. बाकी नाही. आईला सांगू शकत, बापाला सांगू शकत, भावाला तर वारा लागून देतो. सांगा मैत्रिणीला. असा सपोल मैत्रीण. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण? इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळेल. सांगू का? माया. माया. आता प्रियकर मन, प्रियशी माया. इच्छा, मैत्रीण माया. हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोणाची बहीण नाही, कोणी नाही, कोणाचं नाही, या जगाचा काही संबंध नाही. उदाहरणार्थ मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काही संबंध नाही, मी फक्त त्याला जन्माला घालायचं आणि चांगलं जगायचं शिकवलं, एवढं माझं काम. त्याच्या प्रारब्धाचे आश्रय ते करेल. बरोबर. त्या जन्माचा मान वेगळा आहे, त्या जन्माचा चेहरा वेगळा आहे, त्या जन्माचं राहणं वेगळं आहे, त्या जन्माचं बोलणं वेगळं आहे, त्या जन्माची आवड वेगळी आहे, छंद वेगळा आहे. बरोबर. बरोबर आहे. ज्याचे त्याचे कोणी कोणाचा बाप नाही, कोणाला वेळ नाही, काही नाही नाही. हा सगळं तमाशा जिने केला, तिचं नाव माया बिगने भ्रमला पल्लवी आहे. पुरुष मंडळी उत्तर द्या, तुमची सगळ्यात जास्त घरात प्रेम कोणावर आहे?
आईवर नाबाळ बोलायचं नाही. आईवर त्यांचं आईवर. पोरीवर. बाकी त्यांचं बायको. मुलीवर. मी आणि तुमची बायको. पोरीवर मुलीवर मुलीवर. आता फक्त मला उत्तर दे, यातले किती जण बायको संग जायला तयार आहे? तमाशा. खिस्सा गरम आहे तर जेव खरं आहे. खिस्सा संपले कोण खातं तुम्हाला? नाही, नाही, नाही. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ध्यान ठेवा. तुम्ही जर पैशाची घमेंड कराल तर नमुन्यावाली मराठी एवढं ध्यान ठेवा. हो, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी घोकून आणतो. हे अरे काय का भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आपल्याकडे काय 6 धाबे 9 12 13 पंप म्हणजे श्रीमंती, 12-13 जीसीपी म्हणजे श्रीमंती. अरे 100ची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. पुढचा ऐका. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि ज्या 22 वर्षाच्या बाळाने समाधी घेतली तर समाधीला साक्षात पांडुरंग रडला. हो, माऊलीला समाधी घेतली तर जगाचा बाप तर तसा रडला. हो, जगाचा बाप. भारताचा सम्राट केवळ सत्य पाहिजे पैसा मिळावा म्हणून पांडवांना वनवासात पाठवून नमुन्यावर गेला. माऊलीचे आई वडील गेले पण माऊली ज्ञानोबाईंच्या समाधीला देव रडले. तुम्ही काय कोण आहे तुम्ही? हप्त्यावर पिकअप घेणारी माणसं आपल्याकडे काय? स्वतःच्या नवऱ्याचा मृत्यू बायकोनं तडफडून पाहिला हे ध्यानात ठेवा. फक्त एकच इच्छा होती, माझा गाडीवर बसावा आणि कौशल्यावर बसावा. आई येते पण स्वतःचा नवरा ब्रह्मांडाच्या धन्याचा बाप राजराजाचा मुलगा जनकाचा व्यायी शेतीचा सासरा करून राजा दशरथ बायको समज पुत्र शोकाने द्यावा. बरोबर आहे. बरोबर. ध्यानात ठेवा. पैशाची हाव ज्याला सुटली त्याचं वाटलं झालं. प्रारब्धाने तुम्हाला जेवढा पैसा मिळतो तेवढा कमवा. तुमचं काय मत आहे? बरोबर. कटेवरचा देव जर लाकडातला किडा उपाशी होत नाही तर गावातला माणूस ठेवून उपयोग का? परत मी काय का ही तिला सांगायला गेली. कोण? याला मामाला माया. इच्छा कोणाला सांगायला गेली? मायाला. बाईने पोरग पटवलं, लुटलं. गाडीवर बसले, हॉटेलिंग करून घेतलं, बॅलन्स टाकून घेतला, बँक बॅलन्स ऐकून घेतला, सगळं करून घेतलं. पण तो तर नको सगळी गेला. पण म्हणती इच्छा. बोललं सांगती माया. ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे, मला तर नावराई नाही प्रिय कराय नाही. हे म्हणली तू काम काय करते का? काम उद्या जगाला 84च्या कचाट्यात गुंतून मारायचं काम माझ्या एकटी. मी काय करते? 8व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी. मी जन्माला आलेल्या जीवाला गुंतून मारते. गाडी बंगला पप्या बुद्धी एवढ्यातच त्याला संपवते. मी त्याला भजन करू देत नाही. 12 तास कंपनीत काम करणारी माणसं 12 वेळा सुद्धा दिवसभरात विठ्ठल म्हणत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि विठ्ठल त्याला रेल्वेतून सुखरूप घरी आला. बरोबर. तरी हा विठ्ठल म्हणत नाही. आणि त्याची बायको 24 तास घरी आहे फक्त चपात्याच करती. कधी हरिपाठ करीत. बरोबर. कोणत्या बाईनं मुलाला उन्हाळ्याच्या सुट्टीत हरिपाठ शिकवला तिला म्हणा बोट
तुला आदर्श माता पुरस्कार देतो मी. नाही मग काय करू गेम खेळ काय करू गावाला गेला काय केलं काय गावाकडे आंबे खायला लग्नाच्या सुट्टीत गावाला गावाला गेले आंबा खायला. आंबे वाटलं झालं तरी काहीच कर. काय करत तुम्ही आयुष्यात म्हणून ही म्हणती बाई मला नवरा नाही माया माया ही म्हणजे तू काम काय करते मी सगळ्या जगाला संपवतो ही म्हणजे तुला माहित नाही बाई संतांचं नाव घेतलं आणि सरनोई समर्थाच्या वर्धापन दिनाला भजनी मंडळानं जर भजन स्पर्धा ठेवल्या तर भजन ऐकल्यावर यम घाबरतो. बरोबर तू मरते माया म्हणली मी मरल ग पण मला नवरा न करता 16 पोर आहे. कसं काय ते ऐका आता 16च्या 16 एक मी 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 नसलो तो कोण वाजवी मी नसलो तर चाल कोण म्हणे मी एवढ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी पण मी महाराज आहे तुझ्या मेंदूत पाहिजे. मी पहिला पोरगा मी दुसरा तू तिसरा तुझं आणि चौथा माझं. चार 16तून 4 गेले किती राहिले 12. आता 12च्या 12 आहे का बारीक एक काम कोण काम. आता बारीक आहे का पोरं सोरं जरा तरुण पोरं नीट आहे का शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. नीट आहे का बरं शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाटत बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काय करत नाही ते पाप मनाकडे पाठवलं जातं आणि मन काय करतं या 10 इंद्रियांना खवळून देतं आणि इंद्रियांना खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. माणसं म्हणतात ते ज्ञानेश्वरी पाहते ज्ञानेश्वरी गाथा युद्ध झालं मी सांगितलं का काम जर शरीरातला खवळला काम तर तो 7 गोष्टी करतो. ऐका कोणत्या एक कामाला वय नाही 2 कामाला साथ नाही 3 कामाला नातं नाही 4 कामाला कुळ नाही 5 कामाला शील नाही 6 कामाला काळवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही. म्हणून तुम्ही मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीने याला त्याग करा आणि एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. असं जगात घडणार नाही का पोरगी हुशार पोराच्या प्रेमात पडली पडणार. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोर एकदम भंगी मराठी छपरी फक्त मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो ही त्याला म्हणती मॅ डोळ्यात पाय पाया पण सांगतो पुढे नाही किसकटे कोणत्या झाला गेलो बाबा काम ऐका पुढं काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही काम शरीरात तयार झाला क्रोध तयार होतो. काम पुरा नाही झालं तर तयार कोण झाला काम तो काय पुरा झाला नाही लगेच कोण तयार झाला क्रोध. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही बोलू नये. हो बरोबर आहे. बरोबर आहे 100% खून करायला काय दुपार लागते का मर्डर करायला का 5-6 दिवस लागतात का गोळीबार करायला का दुपार लागते का. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंग्लिकल बोकस पाया पडून सांगतो तुम्ही ते फळ भोगणार कधी. जेलमध्ये कधी जाऊन पहा आणि कीर्तनाला जात असतो आरोपीमध्ये जेलमध्ये त्याच कसा रडतात ती लोक का कर्म 2 मिनिटाचं आहे पण आयुष्याची बरबादी आहे. हो बरोबर आहे. किती मिनिटं झाला 2 मिनिटात फक्त त्यानं त्याच्या डोक्यात दगड घातला आणि तो जागेवर मेला. मेला. काय प्रश्न आहे? शिल्लक काय आहे 2 मिनिटात एक वाक्य सांगा 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बोलू शकतो.
बरोबर. समजा तुम्ही एखाद्याचा खून केला, प्रॉफिट काय? जेलची लक्झरी. खून इस्टेटीसाठीच केला ना. ज्याचा केला तो तर मेलाय आणि तू तर आत गेलाय. इस्टेटीचं करायचं काय? तुम्हाला सुधरत कमी काय? बरोबर. मग वडापाव खाऊन जगण्यानं काय कमीपणा काय? बरोबर आहे. बरोबर. गरिबी एवढंच ना. पण पापा करून इस्टेट करून जिंदगीचं वाटोळं का करायचं हा प्रश्न. बरोबर. का भांडण, का भांडण, का मारामाऱ्या, का घटस्फोट, का घटस्फोट घ्यायचा? तुला लग्न करताना समजलं नाही का? तू बोलली नव्हती ते दिवशी. बोलली नव्हती. 4 तास हॉटेलला जाऊन तुम्ही गप्पा मारल्या आणि मग तो त्याला चॉईस केलं आणि तुला त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचं कारण काय? तुला अक्कल नव्हती का? बरं, तू त्याला लग्नात पाहिजे असं नाही ना, तू त्याला 9वी पासून पाहते. पहिलंच प्रेम. तू त्याच्याजवळच राहायचं नाही म्हणते म्हणजे. तुला समजत का काही? बरं, समजा घेतला घटस्फोट, तुला 20 लाख मिळाले, त्याच्यावर परिणाम काय? तो मोकळा झाला. काय म्हणणार? त्या दुपारी दुसरी केली गेले, हिला 40 दिले. आयुष्यात तुम्ही वाईट का वागता हाच प्रश्न आहे. बरोबर आहे. का वाईट? काय करायचं काय मला सांगा. बरं, क्षणाची जर गॅरंटी नाही तर वाईट का वागायचं? आणि आज नुसते मारामाऱ्या, मर्डर का? आणि सगळे 80% भांडणं यांचीच आहेत. मला राहायचं राहू नको, जाय पण नीट जाय ना. किती जागेवाला आता उलट आहे का? काम तयार झाला, पुरा झाला नाही, लगेच काय तयार? क्रोध. उलट आहे का? उलट आहे का? काम तयार झाला, तो पुरा झाला नाही, मग कोण तयार झाला? आणि काम जर पुरा झाला, पुरा नेतृत्व झाला, तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोक तयार होतो. लोभ. ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ. आणि ती गोष्ट वारंवार मिळाली आणि लोभ वाढत गेला की माझ्यासारखा कोणीच नाही असा अहंकार तयार. आणि अहंकार तयार झाला तर मीच कोणीतरी आहे हा दंभ तयार. दंभ तयार झाला की त्याचा नाश होतो. बरोबर आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खाऊन पितात, खेळून पिकाई झाले. कोण बोलेल? या जगात जो बोलेल खरा तो उद्या सकाळी नसेल. जो खरा बोलला त्याचा कार्यक्रम झाला. तुमचं बरोबर आहे. 100%. इथं फक्त 2च काम करायची, मोठ्याच्या मागे हिंडायचं आणि त्याची पुढच्या साठवून करायचं. काहीच एक नंबर. बरोबर आहे. आज 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. गोष्ट खरी नको तेव्हा. कोण बोलत? इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप, इंद्रिकर बोलला का त्याची बातमी, त्याचा मागोच उपटला. माझ्या आयुष्यात लई नकळे बोलले. निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाहीतर रोज नवा लफडा नाही बोलते. उठलो का झोपेतून लफडं सुरू. आज बाईला बोलला, उद्या गड्याला बोलला. खरं सांगा स्वामी समर्थापुढं एक कीर्तन तुम्हाला विनोद वाटतं? नाही. एक कीर्तन तुम्हाला टाइमपास वाटतं? नाही. एक वाक्य जीवन आहे. बरोबर. मी तुम्हाला का बोलतोय ते उत्तर सांगतो महाराज. आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं. बरोबर. पहिलं म्हणजे माझं उत्तर महाराज म्हणून तरी ऐकायचं नाही. तुमचा भाऊ म्हणून ऐका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आज ती काळाची गरज आहे. आता तरी पुढे
शाळेतली पोरं मोबाईल गेले 10% लोक शेअर मार्केटला विकारी झाले माझ्या समोर बसलेले बरेच जण खरे का खोटे रुपयाला 36 रुपये तुमच्या बापाला काम करा ना घाम गाळा ना पाव विका ना कष्टाला मिळेल तेवढं खा ना भुजाने विका ना काय प्रश्न आहे का आज रस्त्याच्या कडेला हातगाडीवर दिवसभर बटाटे विकणारे सुखी जगतात तुम्हाला काय श्रीमंत व्हायचा किडा आला आता काय माहिती पैसे गेले तुमची 40% गेले त्याच्या पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल आपण त्यांचं नाही पोरं कर्ज आहे आणि पोराची बाजू घ्यायला येईल ही 3 शाळा ही म्हणती 3 लाख म्हणजे काय लई नाही पण उद्या माझ्या दाद्यानं जर काही मुलं वाईट केलं ते इष्ट तिला काम त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल सांगू का पुढं सांगा 10% गेले शेअर मार्केट आपण कर्ज नाही पोरांना कर्ज आहे त्याच्या पुढचं जर ऐकलं तुझ्या आज 100 पोरांमध्ये 93 पोरं घालतात बरोबर आहे आम्ही बोलतो तर आमच्या लोकांना राग येतोय हे राग येतोय पण गोष्ट खरी का खोटी त्याचा परिणाम महिलांमध्ये होतो हे मुलांना बिघडवण्यामध्ये 90% वाटा त्याच्या आईचा आहे खरं का खोट आहे मुलगा दारू प्याला तरी आईनं काही बोलायचं नाही विठाल शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले या विभागाचे नगरसेवक महापौर तुम्हाला काम सांगणार आहे सगळ्या महिला पुरुषांना शाळा जेव्हा जून मध्ये उघडती राहतात तेव्हा नगरसेवकांनी महिलांनी आणि तरुणांनी असा निर्णय घेतला पाहिजे शाळेच्या परिसरामध्ये शालेय कालावधीत शिक्षकाचे विद्यार्थ्याचे मोबाईल बंद पाहिजे यावर तुमचं काय मत? हा निर्णय जर महापौरांनी नगरसेवकांनी घेतला तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तुमचं बरोबर मी 8 दिवसापासून बोलतो मी शिव्या खात्यात बोलतो मला एक शिक्षक म्हणलं काय वापस काय गेलं वापस काही गेलं नाही पण गरीबाचा संसार उद्ध्वस्त झाला हे झाला माझं काय झालं मला काय थोडी बातमी रंगली बस गोष्ट खरी आहे का शैक्षणिक कालावधीत जर मुलं मोबाईल पासून ते आलं परत सोडलं ते सगळे लोक त्याच्याकडे पाहत्या त्याच्यामुळे माझी किंमत कमी होती माझी इज्जत जाती इज्जत हे मागं पटकन
हा मुद्दा तुम्हाला पटला का मला? बरोबर. ही काळाची गरज आहे. आता तुमचा ऐका 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले, 10% पोरं शेअर मार्केटला गेले आणि पाया पडून सांगतो 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. याचं तुमचं काय? अगदी बरोबर. त्याचा परिणाम ऐकायचा कपडे जायचा ऐकायचं आहे. ऐकायचं. या 4 वर्षामध्ये हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बाप जिवंत आहे, मुलगा गेला विचित्र आहे. बरोबर आहे. आणि आयुष्यामध्ये जर बापाचा मुलगा गेला तर बापाला आयुष्यामध्ये कशाला जगायचं मला सांगा. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाने आयुष्यात कमावला काय कमावला काय? बरोबर आहे. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसाला, मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसाला, आणि आपला मुलगा जर आपल्या अगोदर जात असेल तर आपण आयुष्यात काय कमवलं सांगा. गाडी, बंगला, आग लाव हास. ज्या घरामध्ये पितृ सुख नाही, मातृ सुख नाही, सगळ्यात मजा. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ बाप जिवंत आहे, मुलगा गेला, आणि आई जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा गेला, आई त्या मुलाच्या प्रेतावर उभी आहे. पाप केलाय नाही ना पाप. हातकं लुगडं नेसून तिनं मुलगा मोठा केला, ही तिची चूक आहे. दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून तिनं मुलाला फी भरली, चूक आहे का? महिला मंडळ तुम्ही पोरांचे पोरीचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही घराची बरबादी केली. हे तुम्हाला राग येईल, पण मुलगा आणि मुलगी बिघडवण्याचे सगळे सूत्र तुमच्या हातात आहे. सगळे. मला तुमचं काय हात आहे? बरोबर. माहित नाही तुमचा पोरगा दारू पितो तुम्हाला? माहित नाही? माहित नाही? पोरगा बाहेरून जेवून येतो तुम्हाला माहित नाही? पोरगी कॉलेजवरून आलो जेवतच नाही तुम्हाला माहित नाही? मग कॉलेजने अन्नदान सुरू केलं का? त्याचा परिणाम आहे का मला? या 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माय स्वर्ग रे, कोणाला माहित? काय माहित त्यांना माझी आई केली? काय माहित त्या पोरांना माझा बाप विधवा, आई विधवासाठी? अरे काय माहित त्या पोरांना माझ्या आईला विधवा फलाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला आहे. ते पोरग शाळेत त्या पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला आहे. ती शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरगे घरी येते आईला म्हणताय मेलाय माझा बाप मेलाय. आईला चप्पल येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागल्या आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागल्या आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागल्या आहेत. कसायाला काय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखी इतकी नालायक आवडली. ह्या दारुड्याची बेवड्याची इतकी नालायक भांडे विकून दारू देणारे लोक. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. अंसार कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं की महाराज दारुड्याला नाहीच वाईट होत आहे, त्याचं परत कीर्तन ठेवायचं नाही. त्याला मला म्हणतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग करेल तुला काय. बरोबर आहे.
भयान चित्र आहे भयान. आणि त्या मायेला इथं होता पुन्हा काय काळजी करायची नाही. काम तयार झाला की क्रोध तयार होतो, क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो, लोभ तयार झाला की मद तयार होतो, मद तयार झाला की मत्सर तयार होतो, आणि मत्सर तयार झाला की थोडंसं लेट अहंकार पुढे तयार करा ना होतो, तिथे. आणि अहंकार तयार झाला तिथलं तर थोडंसं माणूस बाजूला सरळ घ्या. शांत राहतो. आता 16 पोरं होती आता 10 झाले. पहिले 4 हे 6, आता 6 राहिले. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. या 16च्या 16 पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेली, म्हणून मी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघा हरिपाठातला 26 नंबरचा आहे. आपलं 23 नंबरचा आहे. आणि तो आपण हरिपाठातला आहे. जरा वारकरी भक्ती मंडळ, गायक, वादक आज जे बक्षीस घेतील ते, परीक्षक होते ते सगळे लोक नीट ऐकतात. हरिपाठ हा ग्रंथ नाही. जरा नीट ऐकायचा तरी चौथा. हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी उड्या मारून 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाही. आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायचे. या ठेवा सगळे का लावायचं नाही. तर हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं गोड आहे की त्या बाळाचं वयच 16 वर्ष. पण 16 वर्षाचा बाळ विश्वाची आहे. या विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. या विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे हरिपाठ. या विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार महिला मंडळ, या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. बस 16 वर्षाचे संत फक्त कोणी ज्ञानोबा. पण 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. ज्ञानबाई माझी स्वामी कृपा भजनी मंडळाने आज एवढा मोठा कार्यक्रम केला ना, हे कीर्तन नाही केलं, हे धर्माचं काम. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही, आता आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आम्ही रोज शिव्या खाणारी माणसं आहेत. 1000 शिव्या तर मला नीट बसतात रोज. आपण कीर्तनाचं काम करीत नाही, आपण धर्माचं काम. मंडळी ध्यानात ठेवा, पक्ष नंतर धर्म पहिला, पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिला धर्म. बरोबर. तुम्हाला मला जर धर्म टिकवायचा असेल तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमच्या माझ्यामध्ये वैयक्तिक दुश्मन्या नाक असतील, पफद्यामध्ये नाक भांडण असेल, भजनी मंडळात नाक पारखे असतील, दिंड्यात एका दिंडीच्या 9 दिंड्या निघत असतील, पण धर्मासाठी तुम्ही माझं मनगट एकत्र पाहिजे. आणि आज एवढा मोठा समाज या भजनी मंडळाने जमवला ना, हे धर्माचं सगळ्यात मोठं काम. कारण आता माणसं वाचून काय करायचं ते कधीतरी, पण धर्माचा पाया उभा करायला आमच्या धर्माची आई गेली. हो, आमच्या धर्माची आई गेली. तुम्हाला माहिती आहे, या विश्वात सगळ्यात कमी वयात
छत्रपतींची दोन्ही पोरं गेली. बरोबर आहे. आपण नुसता इतिहास वाचित होतो, पण कमी वयामध्ये छत्रपतींची दोन्ही मुलं गेली. हे ध्यानात ठेवा. फक्त एका शब्दासाठी कोणत्या? स्वराज्य आणि धर्म. बरोबर. दुसरा मुलगा छत्रपतींचा इतक्या कोवळ्या वयात गेला मला. राजारामांचं वय फक्त 25 वर्ष. बरोबर. किती? 25 वर्षाचा बाळ कुणाचं आहे? छत्रपतींचं आहे. पण छत्रपतींची बाळ 25व्या वर्षी गेलं, पण नाव इतिहासात महिलांना तुम्ही बघता आणि बचत गट कारखाना जवानने लहानांनी असं केलं ना, कसं केलं? तुम्हाला ऐकायचं एका मिनिटात? काय होतं कीर्तनात आता 5 जणलेली लोक आहेत. महिला म्हणजे तुम्हाला माहिती राजारामाची पत्नी ताराराणी. महाराणी तारा. महाराणी तारा. आणि ताराराणीला तरुणपणात 25व्या वर्षी वैद्य लागतात. तुम्हाला इतिहास माहित नाही. 26 वर्ष ताराराणीला लागला. 26 वर्ष. किती? 26 वर्ष. आणि ज्यांच्याशी लढालेला त्यांचं वाक्य आहे, आपलं नाही. आपलं नाही. आपले लोक आपल्या माणसाचं कधीच कौतुक करू शकतात. आपले माणसं फक्त आपला माणूस संपवायचाच विडा उचलवतात. त्याची धूळ लागते. हा इतिहास आपला परंपरेत आहे. बरोबर आहे. आपल्या लोकांना आपल्या माणूस मोठा झालेला कधी पाहिलाय आणि त्यांना आनंद झालाय असं चांगलं रक्त झालं. बरोबर आहे. बरोबर आहे. तर विरोधकांचं असं वाक्य आहे, किती राण्या होती पण तारा राणी सारख्या पराक्रमी राण्या होणार नाही. 26 बरोबर आहे. वाक्य आहे का काय? देवी एका तरुण विधवा. याचा अर्थ तारा राणी पराक्रमी किती असतील याचा विचार. सैन्य तर कमीच. बरोबर. आता बघ काही झालं का, गाडी घेतली, मी बांधला बांधला, मी मोबाईल घेतला, काय पराक्रम केला? लाख लाख रुपयाचे मोबाईल पोराला त्यांनी 3 वेळा बाप बांधला. आता मी मोबाईल वापरतो, मी मोबाईल वापरतो. आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरतो. सगळ्या माणसांमध्ये गरीब माणूस मोबाईल वापरतो. मोबाईल वापरत नाही त्याच्यामुळे माझा जगाचा गौरीचा संबंध. त्याला गरज आहे तर माहिती आहे. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, मला स्क्रीन टच मोबाईल नाही, काही नाही. मला शिकवते नाही. रात्रंदिवस प्रवास, रात्रंदिवस दिवसभर 3 करायचे. 3 हे केस कमी आहेत माझ्या अंगाची. एवढी गाव पाहिजे. बरोबर आहे. माझ्या इतकी पिक्चर महाराष्ट्रात तुम्ही केली नाही. आता जन्म 80-82च्या खाली मी नाही आला. कधी 82 तर दगडावर लागतात. आता तरी एवढ्या लांब आलोय, 7 तास लागले यायला, तरी एक करून आलो. 80-82. माणसाला काढूनच आलो. नाही, ही कीर्तनं थोडी सांगतात, पण आपल्या माणसांना काळाची गरज आहे. बरोबर. काय येतोय लोकांना, पण आता त्याला पर्याय नाही. महापौर साहेब आहेत, PSI साहेब, पोलीस खात्यातले लोक आहेत, त्यांना सांगतो एक वाक्य सांगू का? सांगा. थोडस कलमाचं ज्ञान समाजाला पाहिजे. बरोबर आहे. हे कलम जे आहे तुमचे कलम, हे लोकांना माहित नाही. लोकांच्या डोक्यात काय होतं, त्याला काय होतंय, आज गेलं बाहेर येते, त्याला काय होतं, आणि कधीतरी आजचा आजच आहे. आणि आपल्या लोकांचे शब्द काय काय म्हणजे आज राहिलो काय, बाहेर राहिलो काय, बाहेर राहिलो काय, आणि कधीतरी एकदा मारायचं ते, मग होऊन जाऊ द्या. इथून पुढे ना मारा. थोडीशी कलम जी आहे ठराविक पुण्याची, आता मी केली वाचायला सुरुवात. मी पुढच्या वेळी झाल्यावर 2-4 कलम सांगत होता, आणि आता सुद्धा पुस्तक मिळवलं. मी वाचितच राहणार. मग एवढं कीर्तन तुम्ही बारीक ऐकलं, हे वाचल्याशिवाय असं बरोबर आहे. 3 तास अभ्यास केल्याशिवाय फलत जाऊ शकत नाही जाऊ. समजा बलात्कार, बलात्कार, बलात्कार.
त्याला शिक्षा काय आहे हे तर लोकांना माहिती आहे. बरोबर जर तो कलम माहीत झाला ना गुन्हा करणारा थोडा ढिलावर बरोबर आहे काही बरोबर आहे बरोबर त्याला आपलं काय इंद्रिय खवळले ताब्यात आले नाही इंद्रिय ताब्यात राहिले नाही तिने यश दिलं गर्दी केली झाला परत मग तिनं लगेच केस केली झाला तमाशा. मग त्यावेळेस काय झालं आपल्याला जर कलम माहीत असता तर त्या गुन्ह्यापासून आपण बाजूला असला बाजूला बरोबर आहे किती दिवस त्या किती पिशी त्यात आतमध्ये किती फटकी त्यात याचा अंदाज आला असता. अरे बाबा या कायद्याच्या ज्ञानाची लोकांना गरज आहे बरोबर बरोबर आहे आणि त्याच्यामुळं बाल गुन्हेगारांचं प्रमाण वाढलं. वाढलं बाल गुन्हेगाराला काय झालं 90 किलो का मोटरसायकल आहे तो उभा राहिला काढ जायचा किंवा गेले आहे. हे बाल गुन्हेगार का वाढले यांच्याकडे कायद्याचं नॉलेजच नाही. बरोबर बरोबर आहे थोडं पाहिजे मोटरसायकल हे भीती मोटरसायकल असली आता लोकांना आहे 6 महिन्यात कसं ज्ञान आलं जमिनीचं बरोबर आता 6 महिने पण गडबड झाली 6 दिवस झाले जमिनीत काम करणारे पूर्ण ध्यानात ठेवा कायदा आता साधा नाही राहिला लोकांच्या पेनात कॅमेरे हो खरे का खोटे हो. तुम्ही जर त्या पुलीजवळ दिसले ना तर सगळे पोलीस बांधव सांगतील 10 वर्ष शिक्षा आहे आणि त्याला जामीन नाहीये. बरोबर बरोबर तुम्ही जर 10 वर्ष आत गेले ना जिंदगी संपली संपली हो संपली आणि त्यातल्या त्यात तुम्ही तुमच्या आई बापाला जरी एकटे असले खानदानच संपलं. म्हणून या भजनी मंडळाचा कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रमाच्या आयोजकांचा ग्रामस्थांचा भजनी मंडळाचा अध्यक्ष कार्याध्यक्ष तहसीलदार कार्यक्रमाचे आयोजक सर्व भजनी मंडळ कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ दांडे अध्यक्ष अर्जुन मोरे कार्याध्यक्ष या सगळ्या मंडळीचा गायक पालक सभासद सर्व मंडळीचा या कीर्तनात एवढे वाक्य काढायची बरोबर अंगातली ताकद जपून वापरा नाही खिशातला पैसा जपून वापरा आणि सगळ्या सभासदांचं कौतुक करावं की तुम्ही वारकरी संप्रदायाला पुरुषक भजन स्पर्धा सगळ्या मंडळींना धन्यवाद. सत्कार सोहळा झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा